नमस्कार. स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो, आज एका ताईने आपल्याला अतिशय सुंदर आणि भयानक अनुभव शेअर केलेला आहे. त्या ताई सांगतात की माझा संसार म्हणजे पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे. पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला. माझी पूर्ण अपेक्षा संपलेली होती. माझं लव्ह मॅरेज असताना सुद्धा माझ्या आयुष्यामध्ये एवढे प्रॉब्लेम्स आले आणि माझ्या मिस्टरांनी म्हणजे थोडक्यात काय तर ताईंचा संसार पूर्ण उद्ध्वस्त झालेला आहे. पण त्याच्यातूनही ताई फक्त आणि फक्त स्वामींच्या सेवेमुळे सावरल्या आहेत. तर असाच काही या ताईंचा अनुभव आहे, तो तुम्ही शेवटपर्यंत ऐका. पण त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील, स्वामी भक्त असतील, तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग आपण ताईंच्या अनुभवाला सुरुवात करूया. ताई सांगतात की मी स्वामींच्या सेवेमध्ये खूप दिवसापासून आहे, खूप वर्षापासून आहे. स्वामींच्या सेवेमध्ये म्हणजे जमेल तशी स्वामींची सेवा करते. अगदी असं नाहीये की खूप काही तासंतास सेवा करतेय किंवा स्वामींना असं साकडं घालते, म्हणजे अशी पारायण भरपूर करते, असं काहीही नाही. मला जमेल तशी एकदम साधी आणि सोपी सेवा करते मी. आमच्या शेजारी एक स्वामींचं केंद्र होतं. त्या केंद्रामध्ये मला एका दादांनी सांगितलं होतं की तुम्ही स्वामींच्या सेवेमध्ये या, तुमचा प्रश्न नक्की सुटेल. ताईंचा प्रश्न असा होता की ताईंचं आज वय पाहिलं तर जवळजवळ 40 वय आहे. तर त्या ताई सांगतात की माझं लग्न खूप उशिरा झालं आणि माझं अर्थातच लव्ह मॅरेज आहे आणि लव्ह मॅरेजला घरच्यांची परवानगी नसताना सुद्धा मी त्यांच्या विरोधात जाऊन लग्न केलं आणि आज माझ्यावर अशी परिस्थिती आली आहे की मला कोणीच म्हणजे विचारायला सुद्धा माझ्या माहेरची आणि सासरची लोक नाहीयेत. तो आहे तो फक्त आणि फक्त नवरा. पण नवऱ्याने पण असं काही संसारामध्ये वादळ निर्माण केलं की मी पूर्णपणे आतून तुटलेली आहे, पूर्णपणे आतून तुटलेली आहे. मला काय करावं काही सुचत नव्हतं. म्हणून मी म्हणजे त्यांच्या मिस्टरांनी केलंच असं होतं की त्यांना पूर्णपणे धक्का बसला होता आणि त्यांना अर्थातच एक छोटा मुलगाही आहे. एवढं असून सुद्धा त्यांच्या आयुष्यामध्ये एक परस्त्री आली, त्यांच्या मिस्टरांच्या आयुष्यामध्ये परस्त्री आली आणि त्या परस्त्रीमुळे म्हणजे दुसऱ्या बाईमुळे त्यांचं आयुष्य एकदम पणाला गेलं. आणि ती जी बाई होती ती विधवा होती, तिचं लग्नही झालेलं होतं, सगळ्या गोष्टी होत्या. पण ह्यांच्या मध्ये ती इतकी इन्व्हॉल्व झाली होती ती बाई, आणि ह्यांचं पण इतकं म्हणजे तिच्यामध्ये हे झाले होते, ते पूर्णपणे इन्व्हॉल्व होऊन गेले होते. आणि ते म्हणजे ते स्वतःला त्या ताई सांगतात की माझे मिस्टर कधी घरी आले तर मला नीट बोलायचे नाही, कधी नीट बसायचे नाही, किंवा कधी तू काय खाल्लंस म्हणून हे सुद्धा विचारायचे नाही. पण ठीक आहे, मी ते दुर्लक्ष करून टाकायचे की बाबा कामाचा लोड असेल किंवा काही गोष्टी असतात, माणसाला टेन्शन असतं, म्हणून मी त्या गोष्टी इग्नोर करायचे. पण हे रोजच चाललेलं होतं. हे कधीच मला नीट आणि व्यवस्थित बोलायचे नाही. मी जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे प्रश्न विचारला तर ते पण मला व्यवस्थित उत्तर द्यायचे नाही. मग असं करता 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 ताई एक दिवस इतक्या कंटाळल्या आणि त्यांच्या मिस्टरांनी अक्षरशः म्हणजे त्या ताई नाशिकच्या आहेत, तर तिकडे जाऊन नाशिकमध्येच त्या बाईसोबत त्यांनी लग्न केलं. तर लग्न झालं, पण त्या बाईलाही ह्यांनी सांगितलं की माझं काही दुसरीकडे म्हणजे माझं लग्न झालेलं नाहीये वगैरे, असं खोटं सांगितलं. पण जेव्हा त्या दोघांचं लग्न झालं, म्हणजे त्या विधवा बाईसोबतच त्यांनी लग्न केलं आणि जेव्हा ह्या दादांचं आणि त्या विधवाबाईचं लग्न झालं, तेव्हा ते दोघं जेव्हा सोबत राहायला लागले, तेव्हा असे फोन वगैरे मेसेज यांचे चालायचे. मग तेव्हा समजलं की ह्या दादांचंही दुसरं म्हणजे पहिलं लग्न झालं होतं म्हणून. म्हणजे तेव्हा त्या बाईला समजलं, तेव्हा मग ती बाई पण ह्यांना सोडून गेली. पण तरी सुद्धा ते कॉन्टॅक्ट मध्ये होतेच, असं नाहीये की कॉन्टॅक्ट नव्हता किंवा काही संबंध नव्हते, त्यांचं चालूच होतं. पण ही गोष्ट जेव्हा ह्या ताईंना समजली, तेव्हा त्या ताईंनी खरंच इतकं म्हणजे त्यांचा आत्मा दुखावला होता, इतका की अक्षरशः तुम्ही विचार करा की आपलं लव्ह मॅरेज आहे, आपण त्या व्यक्तीवरती सगळं काही 9-10 वर्ष संसार केलेला आहे, मला एक छोटा मुलगा आहे, आणि हा माणूस नाही सांगता पण अशा गोष्टी करतोय आणि मला त्या दुसरीकडून समजतायत. तर तुम्ही विचार करा की किती दुःख होत असेल या आत्म्याला. तर इतकं म्हणजे त्या ताई सांगतात की माझ्या आत्म्याला मी तळतळाट लागल असं ती गोष्ट माझ्यासाठी होती. मी खूप सहन केलं. एवढं सगळं माहीत असून सुद्धा मी त्यांना फक्त एवढं शांततेत विचारलं की तुम्ही असं का केलं? तुम्हाला माझ्याकडून काय कमी पडलं की तुम्ही असं का केलं?
याचं उत्तर नव्हतं त्यांच्याकडे. पण म्हणजे ते त्यांच्याच तालामध्ये होते, त्यांच्याच विचारामध्ये होते. म्हणजे त्यांना असं कोणी चांगलं सांगितलेलं पण समजत नव्हतं. म्हणजे त्यांना जे वाटत तेच ते करत होते. पण ज्या दिवशी त्या बाईने त्यांना असं पूर्णपणे एकटं म्हणा किंवा असे ज्या प्रकारे आपण एखाद्या माणसाला ट्रीट करतो, वाईट ट्रीट करतो, आणि तेव्हा त्या गोष्टीची जाणीव त्याला होते की बाबा खरंच बायको ती बायको असते आणि परस्त्री ती परस्त्रीच असते. जेव्हा एखादी बायको काही केलं तरी ती सहन करू शकते, पण बाहेरची नाही. मग तेव्हा त्यांना कुठेतरी जाणीव व्हायला लागली की बाबा आपण आपला मुलगा गमावला, बायको गमावली, आणि आपण अशा काय नादाला लागलोय की आपलं आयुष्य पूर्ण संसार उद्ध्वस्त होतोय. तरी सुद्धा त्या ताई एका शब्दाने सुद्धा त्यांना असं उलट सुलट बोलत नव्हत्या. फक्त त्या शांततेत विचारायच्या. म्हणजे त्यांना माहिती होतं की बाबा आता लग्न केलंय, तर त्या ताईंना काही दम निघत नव्हता. म्हणजे असं कुठल्या बाईला दम निघणार आहे की आपल्या नवऱ्याने असं काही केलेलं आहे. मग त्या ताई पूर्णपणे त्या बाईच्या चौकशीत होत्या. म्हणजे चौकशी तर करतच होत्या, पण त्या दोघांना सांगून ठेवलं होतं. म्हणजे अशी धमकी वगैरे दिली होती त्या ताईंनी. तर त्या दादांना पण कुठेतरी भीती वाटायला लागली की बाबा ह्या आपल्या बायकोने जर काही केस वगैरे केली किंवा काही केलं तर परत आपण तर म्हणजे आम्ही दोघे अडकणार, असं त्या ताईंना त्या दादांना वाटत होतं. मग त्या भीती खातर तरी ते घरी आले आणि राहायला लागले. पण तरी पण त्यांचा त्या बाईसोबतचा काही कॉन्टॅक्ट तुटलेला नव्हता, कॉन्टॅक्ट चालूच होता. मग मी ह्या गोष्टीला इतके वैतागले होते. याच्यात जवळपास 5 ते 6 महिने गेले. मग या 5 ते 6 महिन्यामध्ये मी काय करू काही नाही, मला काहीच कळत नव्हतं. मी इतकी डिप्रेशन मध्ये गेले होते की अक्षरशः कोणती वस्तू कुठे ठेवली मला काहीच समजत नव्हतं. मग आमच्या शेजारी असंच दिंडोरी प्रणीतचं एक स्वामी केंद्र आहे, मी तिथे गेले आणि त्या केंद्रात दादांना माझा प्रश्न सांगितला की दादा काही करा, पण मला माझा संसार वाचवायचा आहे. आणि अर्थात माझं लव्ह मॅरेज असल्यामुळे मला माझ्या मदतीलाही कोणी येत नाहीये, मी पूर्णपणे एकटी आहे. तर त्यांनी सेवा दिली. त्यांनी फक्त सांगितलं की ताई तुम्ही ही संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण करा, तुमचा प्रश्न नक्की सुटेल. मग त्या ताईंनी स्वामींवरती विश्वास ठेवून संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण करायला सुरुवात केली. त्याचबरोबर त्या स्वामी चरित्र सारामृताचं सुद्धा पारायण करत होत्या. अशा त्यांनी सेवा सुरू केल्या आणि सेवा सुरू केल्याबरोबर त्यांच्या मिस्टरांमध्ये त्यांना एवढा बदल दिसायला लागला की अक्षरशः त्या ताई सांगतात की मला माझा म्हणजे विश्वासच नव्हता बसत की माझ्या बाबतीमध्ये असं काय, माझे मिस्टर असं काहीतरी करतील किंवा मला हे दिवस बघावे लागतील. इतकं म्हणजे इतके वाईट दिवस काढलेत त्या ताईने. मेंटली म्हणतो ना, मेंटली सपोर्ट तर नव्हता, पण फायनान्शियली सुद्धा आम्ही खूप गरीब होतो. पण तशा परिस्थितीत सुद्धा मी त्यांना साथ दिलेली. पण याची त्यांना जाणीव नव्हतीच. जर जाणीव असती तर त्यांनी असं केलंच नसतं. काही जरी चुकलं असतं तरी आपल्या बायकोला त्यांनी बोलून दाखवलंच असतं किंवा त्या 2 गोष्टी त्यांनी समजून घेतल्या असत्या. पण कसं असतं, एखादी गोष्ट जेव्हा आपल्याला म्हणजे आपण मोहापायी म्हणतो किंवा ती वेळ अशी असते की आपल्याला काहीच कळत नाही, फक्त ती व्यक्ती आपल्याला प्रिय असते. पण जेव्हा त्या गोष्टीतून आपण बाहेर येतो, आपले मुलांचा विचार करतो, तेव्हा खरंच कुठेतरी असं वाटतं की आपल्याला पण एक मॅच्युरिटी असते तरी पण आपण असं का करतो. परत त्या ताई सांगतात की म्हणजे माझ्या बाबतीमध्ये तर एवढं त्या बाईला त्यांचं बोलणं चालूच होतं, सगळ्या गोष्टी चालू होत्या. पण मला इतका त्रास व्हायचा ना, जेव्हा त्या बाईचा काहीतरी विषय निघायचा, आमच्यामध्ये भांडणं व्हायची किंवा हे तिला बोलायचे, मला खूप म्हणजे खूप त्रास व्हायचा. आणि ते एकाच घरात राहून जर असं आपली व्यक्ती कोणाला तरी बोलतीये, हा खूप म्हणजे खूप भयानक त्रास असतो. आणि ताई सांगतात की त्या परिस्थितीतून सुद्धा मी एकदम शांततेने घेतलं, कारण का तर मला ते नातं टिकवायचं होतं. मी शांततेने घेऊन त्यांना पूर्णपणे समजावलं. मग त्यांना असं करता माझं प्रेम दिसायला लागलं. त्यांना कुठेतरी जाणीव व्हायला लागली की नाही, आपली बायको ती बायकोच आहे आणि ती व्यक्ती म्हणजे ती परस्त्रीच आहे म्हणून. मग जसजसे माझे पारायण वाढत जातील तसं त्यांच्या मनातून ती व्यक्ती थोडीशी कमी होत गेली. आणि ते स्वतः म्हणायला लागले की मला आता त्या बाईकडे जाऊच वाटत नाहीये. म्हणजे जाऊ वाटत नाहीये म्हणजे की म्हणजे त्या व्यक्तीला ते बोलत होते, त्या बाईला ते बोलत होते, तरी सुद्धा त्यांच्या मनामध्ये त्या व्यक्तीबद्दल असा तिरस्कार म्हणा किंवा त्या व्यक्तीबद्दल असं काही वाटतच नव्हतं, जेवढं ते आधी इन्व्हॉल्व झाले होते तेवढं. तर ताई सांगतात की हा चमत्कार जो होता ना, तो फक्त आणि फक्त स्वामींमुळे म्हणजे स्वामींमुळेच घडून आलेला होता. कारण स्वामींवरती माझा पूर्ण विश्वास होता की
स्वामी माझ्या म्हणजे मी जेव्हा स्वामींची सेवा करायला लागले तेव्हा मनामध्ये एक विश्वास ठेवूनच सेवा करत होते, की आता माझा संसार मला परत मिळणार आहे आणि माझे जे मिस्टर आहेत ते चांगल्या म्हणजे मला माझ्याकडे येऊ द्या. मी एवढीच स्वामींना प्रार्थना करत होते, की स्वामी जे ते म्हणजे चुकीच्या मार्गाला लागलेले आहेत, तर त्या मार्गाला न जाता परत माझ्याकडेच येऊ द्या आणि संसार परत सुरळीत चालू होऊ द्या. मी स्वामींना फक्त एवढीच सांगायचे आणि स्वामींनी माझा विश्वास होता, की स्वामी माझी प्रार्थना नक्की ऐकणार. कारण मी जी सेवा करत होते किंवा मी जे त्यांच्यासोबत होते ना, ते एकदम प्रामाणिक होते. त्याच्यामुळे मला कुठल्या गोष्टीची भीती नव्हती किंवा स्वामींनी सगळ्या माझ्या गोष्टी माहिती होत्या. मग ताईंची सेवा, तो प्रामाणिकपणा आणि त्यांचे जे काही प्रयत्न होते त्यांच्या मिस्टरांना त्या चुकीच्या गोष्टीपासून वाचवायचे, त्या ते पूर्णपणे आणि अगदी मनापासून करत होत्या आणि स्वामींना हे म्हणजे स्वामींनीही त्यांची गोष्ट पूर्ण केली. स्वामींनी त्यांची प्रार्थना ऐकली आणि त्यांच्या मिस्टरांच्या बुद्धीमध्ये एवढा बदल झाला, की अक्षरशः ते स्वतःहून म्हणायचे, की मला त्या बाईकडे आता जाऊ वाटत नाहीये म्हणून. असं करता त्यांचं भेटणं, बोलणं कमी झालं आणि एक दिवस असा झाला, की आज म्हणजे ते अक्षरशः त्यांचे जे मिस्टर होते, ते त्या ताईंसोबत कधीच राहायचे नाही. म्हणजे जेव्हा ते त्या बाईकडून आले होते, तरी सुद्धा या ताईंसोबत राहतच नव्हते ते. ते बॅचलर म्हणून बाहेर रूम करून राहायचे. पण जेव्हा मग ताईंची इकडे सेवा तर चालूच होती. पण ताईंना वाटायचं कमीत कमी त्या बाईपासून तरी ते लांब आहेत. एवढं तरी एक समाधान होतं. पण म्हणतात ना, की जे एका बाईची अपेक्षा असते आपल्या नवऱ्यांकडून, त्या ताई सांगतात, की तुम्हाला कळतेच की म्हणजे मी काय सांगतेय. एखाद्या बाईची अपेक्षा आपल्या नवऱ्याकडून काय असते, ती अपेक्षा सुद्धा त्या ताईंनी पूर्णपणे सोडून दिली होती. म्हणजे पूर्ण आस त्यांना असं काही आस नव्हतीच, की मला त्यांनी काही माझी अपेक्षा पूर्ण करावी किंवा माझ्या जवळ यावं असं काहीच नाही. म्हणजे त्या ताई सांगतात, की मी पूर्णपणे म्हणजे स्वामींनाच म्हणलं होतं, की स्वामी तुम्हीच माझी आई आहात, तुम्हीच माझे वडील आहात, तुम्हीच माझा नवरा आहात. म्हणजे सगळं काही तुम्हीच माझा जोडीदार आहात, सगळं काही तुम्हीच आहात. पण एक एक अपेक्षा विरहित सुद्धा राहणं, स्वामींनी त्यांची अपेक्षा विरहित राहणं पण म्हणजे तेवढं त्यांच्याकडे सामर्थ्य दिलं. अपेक्षा विरहित राहणं. आजच्या जगामध्ये तुम्ही विचार करा, की एखाद्या नवऱ्याला सोडून एखादी स्त्री किती दिवस राहू शकते आणि त्या ताई सांगतात, की ही शक्ती, हे सामर्थ्य फक्त आणि फक्त स्वामींमुळे आलेलं आहे मला. आणि ताई सांगतात, की स्वामींच्या कृपेने मी इथून पुढेही म्हणजे तसेच राहू शकते. पण मी चुकीच्या मार्गाला जाणार नाहीये. तर ताई सांगतात, की स्वामींनी मला खूप काही साथ दिलेली आहे. आज जो काही माझा संसार परत आलेला आहे, तो फक्त आणि फक्त स्वामींच्या सेवेमुळे, स्वामींच्या कृपेमुळे आलेला आहे. आणि मग त्यांना हळूहळू माझी आणि माझ्या मुलाची जाणीव व्हायला लागली आणि मग त्याच्यानंतर त्यांचं येणं जाणं सुरू झालं, भेटणं सुरू झालं आणि मुलाचा जो काही शाळेचा खर्च होता, माझा घर खर्च होता, तो ते विचारपूस करायला लागले, द्यायला लागले. म्हणजे बॅचलरमध्ये असतानाच तिथून त्यांची काळजी करायचे ते. तर कुठेतरी त्यांना मनामध्ये असं वाटलं, की नाही बाबा, आपला संसार हा आपला संसारच असतो. आपला मुलगा आहे, आपल्याला एक छोटा मुलगा आहे, बायको आहे, मग तरी पण आपण असं का वागतोय? म्हणजे भरकटलेल्या मनाला ते पूर्णपणे सावरत होते, पण त्यांचं भरकटलेलं मन थांबत नव्हतं, त्याच्यावर कंट्रोल होत नव्हता. तर ताई सांगतात, की आज जे ते आहेत, आजच्या परिस्थितीला ते पूर्णपणे चांगले आहेत. म्हणजे आमची विचारपूस करतात, पैशाचं देणं घेणं चालतं, मुलाकडे पण व्यवस्थित लक्ष देतात. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या गोष्टी याच्यासाठीच मी स्वामींची सेवा करत होते, की जे ते पहिले होते ना, ते आज करा. म्हणजे जे पहिले होते तसंच त्यांना पूर्णपणे बदलावा आणि तसेच मला परत मिळू द्या. आणि अगदी आज स्वामींनी ताईंची प्रार्थना ऐकली आणि त्यांच्या मिस्टरांना अगदी पहिल्यासारखंच केलं. म्हणजे त्यांची जी बुद्धी होती, त्यांचं बोलणं, चालणं, वागणं जे काही होतं ते अगदी पहिल्यासारखं केलं होतं. मग ताईंनी बी कुठेतरी म्हणजे विचार केला, की बाबा जे काही या मध्यंतरी गोष्टी घडल्या त्या पूर्णपणे विसरून जाऊ. पण आज जे काही ते माझ्यासोबत आहेत त्याचा आपण विचार करूया, त्याच्यावरतीच फोकस ठेवूया. म्हणजे मागचा विचार जर केला तर सगळ्या गोष्टी ज्या चालणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्यावर सुद्धा परिणाम होतो. मग त्या ताई सांगतात, की मी जेव्हा स्वामींना म्हणजे असं म्हणायचे, की नाही काही झालं तरी स्वामी तुम्ही आहे, पाठीशी आहेत. ह्या विश्वासावरच आज ते परत आले आहेत आणि आमचा संसार सुरळीत चालू आहे. मग त्या बाईचा कॉन्टॅक्ट हळूहळू कमी झाला आणि ती बाई म्हणजे त्यांच्या आयुष्यातून निघून गेली आणि ते परत आमच्याकडे म्हणजे माझ्याकडे आले आणि आज आम्ही सुखाचा संसार करत आहोत. आणि इथून पुढचे जे काही संकट असतील आमच्या आयुष्यामध्ये ते पण स्वामी नक्कीच दूर करतील असा त्या ताईंना विश्वास आहे.
आणि म्हणूनच ताई सांगतात की खरंच आज जो काही माझा संसार उभा आहे तो फक्त आणि फक्त स्वामींच्या सेवेमुळेच उभा आहे, यात माझी काही शंका नाहीये. कारण स्वामींनी जे काही दिलं आहे ना, ते खरंच मला समजतही नव्हतं की मी कोणाकडे मागू आणि मला हे परत तेवढं पहिल्यासारखं होईल का. हा म्हणजे मनामध्ये माझं पूर्ण निगेटिव्ह मन झालं होतं, कॉन्फिडन्स लो झाला होता. पण मी आज जो काही कॉन्फिडन्स आहे, जो काही म्हणजे माझ्यामध्ये बदल आहे, तो फक्त आणि फक्त स्वामींच्या सेवेमुळेच झालेला आहे. आणि इथून पुढेही मी स्वामींना एकच सांगेल की मला तुमची सेवा करण्याचं भाग्य लाभू द्या. माझ्याकडून जास्तीत जास्त स्वामी सेवा करून घ्या आणि असं जन्मोजन्मी तुमची सेवा करण्याचं मला भाग्य द्या. कारण आपल्यावर किती मोठी संकट असू द्या, किती मोठी दुःख असू द्या, शेवटी आपल्याला म्हणजे आपण जे किती मोठी संकट असू द्या, पण आपल्यासोबत जर स्वामींच्या वरदहस्त असेल, स्वामी आपल्या सोबत असतील, तर नक्कीच आपल्याला त्या संकटातून स्वामी बाहेर काढल्याशिवाय राहत नाहीत आणि त्या संकटाची झळ सुद्धा आपल्याला लागू देत नाहीत. तर खरंच या ताईंचा अनुभव खरंच खूप म्हणजे खूप भयानक होता. कारण आजच्या जगामध्ये 70% महिला अशा आहेत की त्यांना नवऱ्यापासून प्रॉब्लेम आहे किंवा नवऱ्याचं बाहेर काहीतरी चालू आहे, असं बऱ्याचशा गोष्टी होत आहेत. पण त्यांच्यासाठी मी एकच सांगेन की तुम्ही कधीच कोणाचा संसार उद्ध्वस्त करायला जाऊ नका. मग ती स्त्री असू द्या किंवा पुरुष असू द्या, दोघांनाही हा जर विचार केला की कोणीच कोणाच्या संसारामध्ये ढवळाढवळ करायची नाही, कोणाला कधी आपला त्रास होईल किंवा कोणाचा संसार उद्ध्वस्त होईल, जर आपण असं कधीच वागलं नाही तर नक्कीच ह्या अशा ज्या काही गोष्टी घडतात त्या कमी होण्यास मदत होईल. तर ह्या ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच एका नवीन अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.